नमस्कार, जय महाराष्ट्र. मी वैभव लक्ष्मणराव चौधरी आपल्या कळमनुरी शहराच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षातर्फे नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवित आहे. माझे कळमनुरी शहरातील सर्व सुजाण मायबाप जनतेला हात जोडून विनंती आहे. आपण बघू शकत असाल आजचा हा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि या क्षणी मला तुम्हाला फक्त दोनच गोष्टी सांगायच्या आहेत. आपण सर्वांनी मतदान रूपी आशीर्वाद देऊन आम्हाला सेवा करण्याची संधी द्यावी. आपण बघत असाल सुरुवातीपासून आजच्या या शेवटच्या दिवसापर्यंत मी आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. जवळपास सर्वांपर्यंत पोहोचलो देखील आहे. परंतु माझ्याकडून मी आपणा कोणाला भेटावयास राहिले असल्यास मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणाला विनंती करतो की आपण आपले मतदान रूपी आशीर्वाद मला देऊन कळमनुरी शहराची सेवा करण्याची, सर्वांगीण विकास करण्याची, कळमनुरी शहराचा चेहरा मोहरा बदलण्याची संधी द्यावी. आपण बघत आहोत विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. या ठिकाणी कळमनुरी शहरामध्ये शिवसेनेची विजयाकडे धडधड चालू आहे. आता या ठिकाणी जे प्रतिस्पर्धी आहेत, जे विरोधक आहेत, त्यांना फक्त जनतेमध्ये गैरसमज त्यानंतर अफवा पसरवून लोकांची दिशाभूल करण्याचं ते काम करत आहेत. आपण बघत आहोत हिंदूचे काही उमेदवार हिंदू समाजामध्ये काहीतरी गैरसमज अफवा पसरवण्याचा प्रयत्न करतायत. मुस्लिम समाजाचे उमेदवार मुस्लिम समाजामध्ये काहीतरी अफवा गैरसमज पसरवत आहेत. या सगळ्यांच्या बोलण्याकडे आपण कृपया लक्ष देऊ नये. कळमनुरी शहराचा एक आपला सेवेकरी म्हणून मी आपल्या सगळ्यांना शब्द देतो. माझ्याकडून हे जातीपातीचे, हे एवढ्या खालच्या स्तराचे कधीही उभ्या आयुष्यात राजकारण होणार नाही. मी फक्त आणि फक्त कळमनुरी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि इथल्या गोरगरीब जनतेसाठी काम करील, हा माझा तुम्हाला शब्द आहे. आपण बघू शकतो माझ्या विरोधात माझ्या पुढे जे उमेदवार उभे आहेत हे सगळेजण या अगोदरी त्यांनी या कळमनुरी शहराचं नेतृत्व केलेलं आहे. त्यामध्ये माजी उपनगराध्यक्ष असतील, 2-2, 3-3 वेळा नगरसेवक झालेले असतील किंवा मार्केट कमिटीचा संचालक म्हणून देखील या ठिकाणी एका उमेदवाराने काम केलेलं आहे. पण आपण बघू शकतो यांच्या या कार्यकाळामध्ये यांनी काय दिवे लावलेत, काय नाही लावलेत, ते आपण सगळ्या जणांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले. आपण बघू शकतो प्रत्येक उमेदवार या ठिकाणी कुठे ना कुठे काही ना काहीतरी मी तुमच्या समाजाचा आहे, मी तुमच्या जातीचा आहे, मैं तुम्हारा हूं, आप मेरे हो, मैं तुम्हारा हूं, हे केविलवाने प्रयत्न त्यांचे चालू झालेले आहेत. मी आपल्या सगळ्यांना सांगतो, हे सगळे उमेदवार जरी म्हणत असतील हा समाज माझा आहे, तो समाज माझा आहे, तो समाज माझा आहे, मी तुम्हाला असं सांगतो मी तुमच्या समाजाचा आहे. हा सगळा समाज माझा आहे म्हणण्यापेक्षा मी तुमच्या समाजाचा आहे. मी तुम्हाला हात जोडून सांगतो, ह्या जातीपातीच्या राजकारणाच्या विळख्यात अडकू नका. कळमनुरी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, कळमनुरी शहराचा आपल्याला चेहरा मोहरा बदलण्यासाठी एक संधी तुमच्या या लेकराला द्या. ज्या पद्धतीने कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट दमदार आमदार आदरणीय संतोषदादा बांगर यांनी त्यांच्या कामाच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिलं की आमदार काय असतो आणि उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी देव माणूस म्हणून नाव कमावलं, अशा या देव माणसाच्या नेतृत्वात आदरणीय संतोष दादांच्या नेतृत्वात कळमनुरीसाठी तुमचं हे लेकरू तुम्हाला नगराध्यक्ष काय असतो हे दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, एवढा मी तुम्हाला शब्द देतो. सभी मुस्लिम भाइयों से भी मेरी हाथ जोड़कर विनंती है, आप देख रहे हो पिछले 6 साल से जिस तरीके से आमदार संतोष दादा बांगर काम कर रहे हैं. आपने देखा होगा वारंगी के मस्जिद का जो विषय था, अल्लाह का घर बचाने का दादा ने काम किया है. वो उन्होंने कभी देखा नहीं है ये किस समाज का काम है, किस धर्म का काम है. उनके पास आने वाले हर आदमी का उन्होंने अपने साफ दिल से काम किया है. उसी तरीके का काम ये उनका बंदा, ये उनका पट्टा आर पाटिल कळमनुरी शहर में आप सबको करके बताएगा. कळमनुरी शहर में अब तक जो विकास काम हुए हैं उसमें भी दादा ने कभी देखा नहीं है ये काम किस समाज का है, ये काम किस समाज का है, ये काम किस समाज का है. पिछले 50 साल से जो सरदार मामू कब्रिस्तान है उसका वाल कंपाउंड का विषय बड़ी गंभीर था
किसी ने आज तक नहीं किया। बड़े बड़े अपने कलमनुरी के राष्ट्रीय नेता लेवल के लोग यहाँ से चुनकर गए हैं, उन्होंने यहाँ का नेतृत्व किया है, लेकिन वो विषय सिर्फ आमदार संतोष दादा बांगर के नेतृत्व आप देखते होंगे। कलमनुरी के सरदार मामू कब्रस्तान का विषय बड़ी 25, 30, 50 सालों से विषय पेंडिंग था, उसका वॉल कंपाउंड था, वो भी काम तो आमदार साहब की निधि में से ही हुआ है। आप देखते होंगे कलमनुरी में जो अपनी जमजम कॉलोनी है, खाजा कॉलोनी में रास्ते का जो विषय था, नालियों का जो विषय था, वो भी तो आमदार साहब की नेतृत्व में, आमदार साहब के माध्यम से हुआ है। तो इन सब विरोधकों के और प्रतिस्पर्धियों के अफवाहों पे, गलतफहमियों पे विश्वास ना रखे। ये सब जो है चुनावी जुमले लोगों में फैला रहे हैं और आप में और मेरे में कहीं ना कहीं दूरी निर्माण करने की कोशिश कर रहे हैं। लेकिन मुझे आप सब कलमनुरी वासियों पर भरोसा है, आप इस बार आपका वोट सिर्फ कलमनुरी शहर के विकास के लिए करोगे, इतना मुझे विश्वास आहे। तरी माझी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे, या विरोधकांच्या, प्रतिस्पर्ध्यांच्या कुठल्याही अफवावर, गैरसमजावर विश्वास न ठेवता माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुमचं लेकरू म्हणून तुम्ही सर्वजण कळमनुरी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, कळमनुरी शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आपण सर्वांनी मतदान रूपी आशीर्वाद देऊन मला आपली सेवा करण्याची संधी द्यावी, एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।